इराणला साधारण 2017 पासून जाते आहे आणि त्यांची एशियन चॅम्पियनशिपला पण 3rd प्लेस होती आणि इंडोनेशिया येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल त्यांनी मिळवलेलं होतं आणि त्यानंतर चायना येथे देखील मी त्यांची कोच म्हणून सहभाग झालेली होती. पण अनफॉर्च्युनेटली किंवा बॅड लक म्हणा की यावेळेस आम्हाला परत 3rd प्लेसवरती समाधान मानावं लागलं. त्या ठिकाणी इराण या सारख्या देशामध्ये जायचं म्हटल्यावर पहिले तर आमचे सगळे फॅमिली मेंबर्स हादरलेत किंवा इराणला जायचं नाही हेच सगळीकडे होतं आणि बऱ्याचशा गोष्टी मला सांगत होत्या. पण मी माझं एक ठरवलेलं होतं की आपल्याला जर इंटरनॅशनल लेवलचा प्लॅटफॉर्म मिळतो आहे त्या ठिकाणी तर आपण त्या ठिकाणी काम करायला जायला हवं आणि काहीतरी चांगलं काम करून आपण नाव कमवावं हा उद्देश माझ्यासाठी तिथे होता. तर केवळ एवढ्याच उद्देशासाठी मी त्या ठिकाणी गेलेली होती आणि खरोखर त्या ठिकाणी मग एशियन गेम्समध्ये त्या मुलींनी गोल्ड मेडल पण मिळवलं. तर हे गोल्ड मेडल सहजासहजी नाही मिळालं. अनेक असे प्रसंग होते किंवा असे काही गोष्टी होत्या की त्या मला खूप त्रासदायक होत्या. पण तरी मी उद्दिष्ट माझं ठेवलेलं होतं की उद्देश ठेवला होता की नाही मला इथे काहीतरी कामगिरी करायची आहे. हा प्लॅटफॉर्म आपण आता सोडायचा नाही म्हणून. तिथे भाषेचा प्रॉब्लेम, मी जैन होती, मी व्हेजिटेरियन होती, मला अंडं पण नाही चालत. तर हा खूप मोठा प्रॉब्लेम माझ्यासाठी होता. पण तो पण मी मॅनेज केला. मला फेडरेशननी किचन फॅसिलिटीज दिल्या, आचारी ठेवला. पण मला ते जमेना म्हणून मग मी स्वतः स्वयंपाक करायचं माझा असं ठरवलं मी आणि मग त्यांनी मला राईस कुकरपासून सगळ्या गोष्टी माझ्यासाठी त्या ठिकाणी दिल्या आणि मग असा हा सगळा झाला. पण दुसरा गोष्ट विषय भाषेचा होता. भाषा म्हणजे साधे आपण जे बोली भाषेत इंग्लिश शब्द वापरतो त्याचा देखील अर्थ त्यांना कळत नव्हता. मग मी थोडासा प्रयत्न केला की त्यांना इंग्लिश समजावून सांगायचा. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की आपण त्यांना शिकवण्यापेक्षा आपणच मी एकटी त्यांची भाषा शिकवूय. तर मग मी रोज एक 10 वाक्य लिहून काढायची आणि पाठ करायची आणि अशा प्रकारे मी माझ्या भाषेचा पण प्रॉब्लेम मी सॉल्व केला त्या ठठिकाणी आणि तो भाषेचा प्रॉब्लेम सॉल्व केल्यामुळेच मला ते त्या ठिकाणी यश मिळू शकलं आहे. आता या स्पर्धा ज्या घेतलेल्या आहेत मला असं वाटतं मी ते 4 ते 5 वर्षानंतर प्रथमच अशा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेली आहे आणि बाहेरूनच पाहिल्यानंतर या स्पर्धेचं भव्य दिव्य जे मला दिसलं आणि खरंच एक कबड्डी आपली एक कुठल्या तरी वरच्या स्तरावर गेलेली आहे परत एकदा आपल्याला असं दिसतं आहे. आणि इथे जे सगळेजणं या स्पर्धेसाठी श्रम घेत आहेत, राबत आहेत, त्याचंच हे फळ या ठिकाणी आज आपल्याला दिसतं आहे. तर अशा या पद्धतीच्या स्पर्धा नुसत्या ठाणे, मुंबई, पुण्यातच नको तर आपल्याला महाराष्ट्रातल्या इतरही गावांमध्ये अशा पद्धतीने स्पर्धा व्हाव्या अशी माझी एक इच्छा आहे. आणि त्यातूनच मग आपल्याला बाहेरच्या पण त्या 3 शहरात सोडून आपल्याला बाकीच्या शहरात देखील चांगले खेळाडू मिळू शकतील आणि आहेत तिथे, नाही असं नाही आहे. पण ते आपल्याला ट्रेन करावे लागतील आणि त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी लागेल. आणि या ठिकाणी मी आज आले आणि मला एकदम डायरेक्ट त्यांनी स्टेजवरच नेलं आणि माझा सत्कार केला. ते खरंच एक भूषणावह होतं माझ्यासाठी पण की एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपला सत्कार होतो आहे. त्याबद्दल पण मी आपले सगळ्यांचे धन्यवाद मागते आणि सगळ्या स्पर्धा या शेवटपर्यंत यशस्वी होतील आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी होतील अशी मी शुभेच्छा करते. नमस्कार, मी अशोक शिंदे, अर्जुन पुरस्कार विजेता, 2 एशियन गोल्ड मेडलिस्ट. ह्या टुर्नामेंटच्या निमित्ताने मला जगदाळे साहेबांनी, राजा जाधवर साहेबांनी निमंत्रण दिलं होतं. खरं तर येऊन आश्चर्य वाटलं कारण ज्युनियरच्या स्पर्धा म्हटल्यानंतर मी आत्ता एवढ्यापर्यंत याचा अनुभव आहे मला की एखादी ज्युनियर स्पर्धा होते ती अशी होते समजत पण नाही की झाले. इथं आल्यानंतर मी जेव्हा बाहेर गाडी लावली त्यानंतर पाहिलं थोडंसं मला हे झालं की मी स्पर्धेलाच चाललो आहे की कुठला मेळावा भरलेला आहे. कारण एवढी गर्दी आणि एवढं सगळं लाईट आणि मी आल्यानंतर पाहिलं आणि तिथं आल्यानंतर असं पाहिल्यानंतर असं वाटलं की एक कुठल्या तरी आपण नॅशनल किंवा ऑल इंडिया स्पर्धेला आलो की काय. आणि असा हा एक पायंडा आता ह्या जगदाळे साहेबांनी आणि जाधवर साहेबांनी ठेवला आहे की आता ह्याच्या पुढे जे टुर्नामेंट घेतील ते घेताना 10 वेळा विचार करतील कारण ही टुर्नामेंट अशी आता ह्या लेवलला घ्यायला पाहिजे किंवा ह्याच्यापेक्षा जास्त लेवलला घ्यायला पाहिजे.
तर ही स्पर्धा बघून अतिशय मनापासून आनंद झाला. असे आयोजक किंवा अशा स्पर्धा घेतल्यानंतरच खेळाडूला उत्साह भरतो आणि आता प्रो कबड्डीच्या माध्यमातून आपण पाहतो की कबड्डीला किती चांगले दिवस आलेत आणि त्याचं खरं म्हटलं तर कबड्डी वाढवायची असेल आणि जर मोठी करायची असेल तर आपण ज्युनियरपासून सुरुवात करायला पण त्या ज्युनियर खेळाडूंना जे आपण हे द्यायला पाहिजे काय म्हणजे त्याच्यासाठी जे त्यांना जे लागणारे जे आहेत ग्रासरूटला जे हे करायला पाहिजे त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्याच प्रोत्साहन मला वाटतं अशा स्पर्धा घेतल्यानंतर होईल आणि त्यामुळे मी जगदाळे साहेब आणि त्यांच्या राजा जाधवर साहेब यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. मी राजू भावसार, अर्जुन अवॉर्डी एशियन गेम्स गोल्ड मेडलिस्ट. आज या ठाणे जिल्ह्याने ऑर्गनाईज केलेल्या राज्य अजिंक्यपद कुमार गटांच्या स्पर्धेसाठी मुद्दाम आलो होतो. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन असं समजल्यामुळं मी विशेष उपस्थित आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी अभिनंदन करीन ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि जाधवर फाउंडेशनचं. अभिनंदन यासाठी की पुरुषांच्या किंवा महिलांच्या ओपन किंवा प्रो कबड्डीच्या धर्तीवर होणाऱ्या स्पर्धा तर भव्य भरवल्या जातातच. कुमार गटाच्या स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या सुसूत्रबद्ध पद्धतीने ऑर्गनाईज केल्यात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. खरं तर ही पिढी आहे आता ही जी पुढे येणार आणि मग महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत. ते कबड्डीचे दिवस बदलले आहेत. कबड्डी जी 10 वर्षापूर्वी होती ती आता कबड्डी राहिली नाही. आपण आता क्रिकेटची कॉम्पिटिशन करतो आहे. व्ह्युअरशिपमध्ये प्रो कबड्डी आता नंबर 2ला आहे. तर कबड्डीचे दिवस बदलले आहेत. त्यात महाराष्ट्राचं एक स्वतःचं स्थान असावं त्यासाठी आपल्याला येणारी पिढी उभी करणं जरुरी आहे. आणि मला वाटतं की ह्या स्पर्धेच्या निमित्तानं हे महाराष्ट्रानं आणि ठाणे जिल्ह्याने अधोरेखित केलं आहे की आम्ही आमच्या पुढच्या पिढीकडं किती बारकाईनं किंवा चांगल्या पद्धतीनं लक्ष देतो. ह्या स्पर्धेच्या आयोजनानुसार ह्या स्पर्धेला असलेला प्रेक्षकांचा जो रिस्पॉन्स मिळतो त्यावरून असं दिसतं की येणारा काळ हा महाराष्ट्राचा असेल कबड्डीतला. आणि जो पूर्वीचा खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्राची जी एक मोनोपॉली होती म्हणा किंवा एक सत्ता होती वर्चस्व होतं ते पुन्हा एकदा कबड्डीत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं दिसेल असं मला वाटतं.